आज या ठिकाणी कसं वाटतंय काय? नमस्कार सर्वांना, माझा प्रथमतः जय महाराष्ट्र. मी सौ रोहिणी भास्कर वानखेडे आज हातगाव मधील नगराध्यक्ष पदाचा अधिकृतरित्या नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळत आहे. त्याबद्दल मी पूर्ण माझ्या हातगाव मधील मायबाप जनतेचे खूप खूप आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये जी काय आपण आश्वासनं दिलेली आहेत हातगावच्या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची आणि हातगाव शहराला एक विकसनशील आणि प्रगतशील शहर आणि स्वच्छ आणि सुंदर शहर बघण्याची जी काय आपण स्वप्न बघितलेली आहेत ते नक्कीच पूर्ण करण्याची मी या ठिकाणी खात्री देते. आता पहिला दिवस आहे, सुरुवातीला पहिलं काम कोणतं आता घेणार आहे काय? नाही, पहिलं काम म्हणून नाहीये. ज्यावेळेस आपण फिरत होतो त्यावेळेस प्रामुख्याने हातगाव शहरामध्ये जो गोष्ट आहे तर त्यामध्ये रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आरोग्याचा, महिलांच्या आरोग्याचा, बालविकास प्रश्न, हे बऱ्याच गोष्टी आहेत. आता मी सांगितलं तसं हातगाव शहरामध्ये अंगणवाड्याची, वाचनालय आणि अभ्यासिका या गोष्टींची खूप गरज आहे. तर या गोष्टीकडे माझा प्रामुख्याने कल राहील. प्रथम मागच्या काँग्रेसकडे नगराध्यक्ष होतं, काय विकास झाला होते का आपण पाहत होते? आता तर मी यावेळेस पहिल्यांदाच उभी आहे, पण मी गेल्या 2 महिन्यापासून जर फिरत आहे तर त्या अभ्यासावरून मला असं वाटते की मागच्या 10 वर्षातील सत्ताधिकाऱ्यांनी फक्त केवळ पदाचा फायदा घेतलेला आहे आणि हातगाव शहराला विकास न करता हातगाव शहराला एक भकासाच्या दिशेनेच त्यांनी नेलेलं आहे. हे मला आता म्हणजे बघण्यातून मला प्राकर्षाने जाणवत आहे. काय जनतेकडून अपेक्षा आहे? जनतेकडून मला एवढंच आहे की आपण जी काही आश्वासनं दिलेली आहे त्याची तर आपण पूर्तता करणारच आहोत, पण जनतेने एक संयम बाळगला पाहिजे. कारण एकदम या गोष्टी होत नसतात, या गोष्टीला वेळ लागत असतो. काही गोष्टी कायद्याच्या ह्याच्यात पण असतात आणि त्या कायद्यानुसार आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. तर त्यामुळे मला हातगावमधील लोकांना एक आवाहन करायचं आहे की तुम्ही शांतता बाळगा, एक आमच्यावर विश्वास ठेवा आणि या विश्वासाची आम्ही नक्कीच पूर्तता करण्याचा प्रयत्न करू, मनातून प्रयत्न करू. अनेक मान्यवर या ठिकाणी आले, काय आज या माझ्या पदग्रहण सोहळ्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या मोठे मोठे नेते आलेले होते. त्यांचं सर्वथा मी साहेबांकडून, माननीय भास्कर दादांकडून आणि पूर्ण आमच्या वानखेडे परिवाराकडून खूप खूप आभार मानते. त्यांनी वेळातला वेळ काढून इथं आला आणि मला पाठिंबा दिला आणि यापुढेही मी सर्व हातगावमधील जनतेला, आपल्या मान्यवरांना, इथल्या पत्रकार बंधू भगिनींना आणि खास करून नगरपालिकेमधील असलेल्या सेवकांना एक कळकळीचं आवाहन करते की येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला विकास करायचा आहे आणि या विकासासाठी मला तुमची सर्वांची खूप खूप साथ हवी आहे. तुम्ही एक बहीण म्हणून मला पाठिंबा द्या आणि दादाला भाऊ म्हणून पाठिंबा द्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्या हातगाव शहराला एकदम सुंदर शहर बनवण्याचं जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे ते नक्कीच साकार होताना दिसणार.